नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे स्वामी माऊली या चॅनलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात हस्त खेळत ठेव, हीच स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याचा आधी स्वामींचा जयघोष कमेंट मध्ये करायला विसरू नका। स्वामी सांगतात की काळजी करू नकोस। तुझ्या भविष्याबद्दल चिंता करणे किंवा अनिश्चिततेमध्ये जगणे हे व्यर्थ आहे, कारण परमेश्वर तुझ्या प्रार्थना ऐकतो आणि लवकरच तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करेल। जीवनात प्रत्येकाने विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो। या अडचणींच्या काळात स्वामींचा एक साधा पण महत्त्वाचा संदेश आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही। जीवनात ज्या गोष्टी घडतात त्या काही विशिष्ट कारणामुळेच होतात, त्यामुळे धैर्य ठेवून पुढे जावे लागेल। अडथळे येणार आहेत, पण त्यांचा सामना करणे हेच खरे धाडस आहे। स्वामींचे वचन आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असतो, त्यामुळे ज्या क्षणी तुमचं मन अस्वस्थ होतं त्या क्षणी स्वामींच्या विचारात शांती सापडेल। तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे। स्वामींचा संदेश मनाची शांती साधण्यासाठी ध्यान आणि साधना आवश्यक आहे। उलटसुलट विचार आपल्या मनाला गोंधळात टाकतात, ज्यामुळे आपल्याला नकारात्मकतेचा सामना करावा लागतो। स्वामींच्या म्हणण्यानुसार मनाची स्थिती नियंत्रित करणे हेच खरे यश आहे, त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या यशाची गोडी अनुभवू इच्छित असाल तर मनात सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। मनात चांगले विचार ठेवले की प्रगती आणि यश मिळवणे शक्य होते। ध्यान आणि साधना हे आत्मशोधाचे मार्ग आहेत। स्वामींचा विचार आहे की ध्यानामुळे मनाची शांती साधता येते आणि जीवनातील चढउतारांचा सामना करण्यात मदत होते। ध्यान करताना तुम्ही तुमच्या आतल्या विचारांना स्पष्ट करायला शिकता। हे तुम्हाला जीवनातील समस्यांवर एक नवीन दृष्टिकोन देईल। स्वामींचा असा विश्वास आहे की जेव्हा आपण शांत मनाने विचार करतो तेव्हा आपल्याला योग्य निर्णय घेणे सोपे जाते। स्वामी सांगतात की काळजी आणि चिंता आपल्या मनावर भार बनतात। जेव्हा तुम्ही काळजी करतो तेव्हा तुम्ही तुमच्या अंतःकरणातील आवाज ऐकू शकत नाही, त्यामुळे आपल्याला स्वतःच्या आत जाऊन विचारांची स्पष्टता मिळवणे आवश्यक आहे। स्वामींचा संदेश आहे की जीवनात समस्यांपेक्षा त्यावर तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे। तुमच्या मनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वामींच्या ध्यानाची पद्धत वापरा। ध्यानामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत होईल। ध्यान केल्याने तुम्ही आपल्या इच्छांना स्पष्टपणे आकार देऊ शकता। स्वामी सांगतात की आपल्या डोळ्यातील अश्रू पुसून टाक, चिंता दूर कर। स्वामी तुमच्या सोबत असतील आणि तुम्हाला योग्य मार्गाने नेतील। जीवनातील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही काळजी असते, परंतु स्वामींचा आशीर्वाद घेतल्याने आपल्याला हे लक्षात येईल की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी परमेश्वराच्या कृपेने सर्व काही शक्य आहे। स्वामींचा संदेश आहे, आत्मविश्वास ठेवा, तुमच्या प्रार्थनेला शक्ती आहे। जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की सर्व काही संपले आहे। त्या काळात स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांचे विचार तुमच्यासाठी शक्तीचे स्रोत असतात। स्वामींचा हा संदेश आहे की जीवनाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मकतेने जगण्याची साधना करा। तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष देत आहात त्या गोष्टी तुमच्या सोबतच होतात। स्वामींचा संदेश, कठीण परिस्थितीत घाबरू नका, कारण स्वामी तुमच्या सोबत असतात। स्वामींचा विश्वास ठेवणे म्हणजे तुमच्यातील शक्तीला जागृत करणे। संकटाच्या काळात तुम्ही निराश होऊ नका, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मदत करेल। आपल्या मनात असलेल्या अडचणींवर मात करण्याची क्षमता तुम्हाला स्वतःच आहे, फक्त तुम्हाला विश्वास ठेवायला हवा। संकट आणि कठीण परिस्थिती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। स्वामींचा विचार आहे की प्रत्येक संकट म्हणजे एक नवीन संधी। त्या संधींमध्ये एकत्रित झालेली ऊर्जा तुमच्यातील गूढ शक्तीला जागृत करेल। स्वामींचा हा संदेश लक्षात ठेवा, अडचणी तुमच्यावर कठीण काळ आणू शकतात,
परंतु त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतात. स्वामी सांगतात, या आठवड्यात तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य येईल. तुम्हाला तुमच्या अडकलेल्या कामांचा मार्ग सापडेल. प्रत्येक नवीन दिवस ही एक नवीन संधी आहे. ती संधी तुम्हाला आत्मसाक्षात्काराची आणि तुमच्या क्षमतांची जाणीव करून देईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे काम सुरळीत होईल. स्वामींच्या कृपेने तुम्ही तुमच्या ध्येयांच्या जवळ येऊ शकता. तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी स्वामींच्या शिकवणींवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात की सकारात्मक विचार तुम्हाला यशाकडे नेतील. यशाच्या मार्गावर प्रत्येकाने अडचणींचा सामना करावा लागतो, पण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मात करता येईल. स्वामींचा संदेश, स्वामींचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. यशाच्या साधनेत धैर्य आवश्यक आहे. स्वामींचा विश्वास ठेवणे तुम्हाला प्रत्येक धडपडीत मार्गदर्शन करेल. त्यांच्या शिकवणीत तुम्हाला एक स्पष्ट संदेश मिळतो, विश्वास ठेवा, सर्व काही शक्य आहे. जीवनाच्या विविध प्रसंगांमध्ये तुमच्या इच्छांना आकार देण्यासाठी तुमच्या मनातील शांती महत्त्वाची आहे. स्वामी सांगतात की मनाच्या शांतीने तुमचे जीवन सुखी बनवेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील अस्वस्थता दूर करता, तेव्हा तुम्हाला जीवनातील वास्तविक आनंद प्राप्त होतो. स्वामी सांगतात, भूतकाळातील दुःख विसरून भविष्यातील आशा आणि संधींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्या संकटातून जात आहात ते तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ शिकवते. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो आणि संकटाच्या काळात तुम्हाला संधींची जाणीव करून देतो. जीवनातील प्रत्येक अडचण एक महत्त्वाचा धडा आहे. स्वामींचा संदेश लक्षात ठेवा, संकटांनी तुमच्या धैर्याची तपासणी होते. अडचणींचा सामना करण्याच्या क्षणी तुम्ही तुमच्या मनातील शक्तीला जागृत करा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला साथ देईल. स्वामींचा संदेश, संकल्प म्हणजे शक्ती. जर तुमची इच्छा प्रबळ असेल तर ती तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळवून देईल. जीवनातील प्रत्येक संधीचा उपयोग करा. यासाठी आत्मविश्वास, धैर्य आणि संयम आवश्यक आहे. स्वामींचे वचन लक्षात ठेवा आणि तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळेल. संकटाच्या काळात तुम्हाला जी शक्ती मिळेल ती स्वामींच्या आशीर्वादामुळेच आहे. तेव्हा स्वामींच्या शिकवणींचा अवलंब करा आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात याची खात्री बाळगा. स्वामी सांगतात, तुमच्या जीवनात होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी स्वामींच्या नावाचा जप करा. त्यांचे नाव उच्चारल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कमी होतील. हे लक्षात ठेवा, स्वामी तुमच्यासाठी एक आधारभूत शक्ती आहेत. त्यांचे नाव स्मरण करणे म्हणजे तुम्हाला आश्रय मिळवून देणे. जीवनातील प्रत्येक अडचण तुमच्यातील शक्तीला जागृत करण्यासाठी एक संधी आहे. स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून तुम्ही तुमच्या समस्यांवर मात करू शकता. स्वामींचा संदेश, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. तुमच्या समोर जेवढा कठीण प्रसंग असला तरी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कृपेवर भरोसा ठेवा. प्रार्थना ही आत्म्याची आर्त हाक आहे जी स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचते. तुमच्या मनातील विचार आणि स्वप्नांच्या दिशेने चालताना स्वामींचा विश्वास तुमच्यावर असावा लागतो. त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास तुमचे जीवन एका नवीन उंचीवर जाईल. स्वामी सांगतात, मनाची सकारात्मक वृत्ती तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करेल. तुम्ही नकारात्मक विचारांना तुमच्या यशाच्या मार्गात आड येऊ देऊ नका. स्वामींचा संदेश, प्रयत्न करत राहा, तुमचे यश लवकरच तुमचं स्वागत करेल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला फक्त धैर्य ठेवून काम करत राहायचे आहे. आपल्या मनातील विचारांचं सामर्थ्य कमी करू नका. स्वामी सांगतात की मनातील विचार तुमच्या भविष्याचा निर्धार करतात. सकारात्मक विचार साधले तर तुम्ही तुमच्या ध्येयांच्या जवळ जाल. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्हाला हार मानण्याची भावना येईल तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. त्यांनी तुमचं कल्याण ठरवलं आहे. काही वेळा गोष्टी तुमच्या अनुकूल घडताना दिसत नाही, पण स्वामींच्या मार्गदर्शनाने त्या योग्य वेळी आपल्याला मिळतात.
स्वामींचा हा संदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनात यश मिळवण्यासाठी योग्य मार्ग सापडेल. स्वामींच्या शिकवणींनुसार जीवनातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, तुमची प्रार्थना आणि श्रद्धा तुमच्या जीवनात बदल घडवतील. प्रत्येक अडचण एक महत्त्वाचा धडा आहे जो जीवनात बदलायला शिकवतो. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तुमचे यश नक्कीच मिळेल. स्वामींच्या विचारांनी तुमच्या जीवनाला एक नवा आकार देईल. आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेत तुम्हाला धैर्य, विश्वास आणि संयम आवश्यक आहे. हे सर्व गुण स्वामींच्या शिकवणींमुळे तुम्हाला प्राप्त होतील. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करताना स्वामींचा मार्गदर्शक हात तुमच्या सोबत आहे. स्वामींचा संदेश, स्वामींच्या प्रेमाने तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. त्यामुळे तुम्ही जर धैर्याने आणि विश्वासाने जीवनाचा सामना केला तर तुमचे जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होईल. आजच्या जीवनात अडचणींचा सामना करताना अनेक जण एकटेच लढतात. अशा वेळी स्वामींच्या शिकवण्या आणि विचार एक आश्रयस्थान ठरतात. जीवनाच्या प्रवासात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, पण स्वामींचा विश्वास आणि त्यांची शिकवण आपल्याला शिकवते की कठीण काळात सकारात्मकता आणि धैर्य असणे किती महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात की संकटामुळे आपण शिकलो पाहिजे. त्यांचे विचार स्पष्ट आहेत. प्रत्येक अडचण आपल्या विकासाचा एक भाग आहे. या अडचणींमुळे आपण अधिक मजबूत बनतो आणि जीवनातील खरे महत्त्व शिकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येला एक संधी म्हणून पाहायला हवे. स्वामींच्या शिकवणींमुळे जीवनातील प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो. जीवनात येणाऱ्या अडचणींमध्ये अनेकदा हताशा येते, परंतु स्वामींचे विचार सांगतात की आपण ज्या गोष्टींची इच्छा करतो त्यासाठी आपल्याला धैर्याने काम करावे लागेल. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अनेक अडचणींवर मात केली आहे. त्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्मविश्वास, संयम आणि कार्यशक्ती लागते. स्वामींचा संदेश आहे की कठीण परिस्थितीत तुम्ही हिंमत न हारता चालत राहाल तर तुम्हाला यश मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व गोष्टी साधता येतील. स्वामींचा विश्वास ठेवला तर जीवनात तुमच्यासाठी कुठेही अडथळे नाही. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक तुझ्या आत्म्यावरची शक्ती जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकते. स्वामी म्हणतात, कधीही हार मानू नका, तुमच्यात एक शक्ती आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात, तेव्हा स्वामींच्या विचारांचा आधार घ्या. प्रभू तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला कधीही एकटे वाटू नये. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला हवे असलेल्या सर्व गोष्टींमध्ये मदत करेल. जीवनातील सुखदुःख हे दोन्ही असतात, पण स्वामींच्या विचारांवर विश्वास ठेवल्यास तुमचे जीवन सुखी बनवता येईल. स्वामींचा संदेश आहे की धैर्य ठेवा, सर्व काही शक्य आहे. प्रेम आणि आस्था, स्वामींच्या प्रेमाने तुमच्या जीवनात सकारात्मकता आणते. जेव्हा तुम्ही प्रेम आणि आस्था यांचा जप करता तेव्हा तुम्हाला जीवनात सर्व गोष्टी मिळवता येतात. प्रेम म्हणजे एक शक्ती जी सर्व गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी उपयोगी असते. स्वामींचे विचार नेहमीच प्रेमाचे महत्त्व सांगतात. प्रेम म्हणजे एक शक्तिशाली द्वा आहे असे स्वामी म्हणतात. जेव्हा तुम्ही प्रेमाने जगता तेव्हा तुम्हाला जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आनंद मिळतो. त्यामुळे आपल्या मनात प्रेमाच्या भावना बाळगणे महत्त्वाचे आहे. प्रेमामुळे तुमच्यातील सकारात्मकता वाढते आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची ताकद मिळवता येते. स्वामींचा संदेश आहे की आस्था ठेवा आणि प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा अनुभव घ्या. स्वामींचा आशीर्वाद घेतल्यास तुम्हाला जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आनंद अनुभवता येतो. समर्पण आणि सेवा, स्वामींचे विचार म्हणजे सेवा ही जीवनाची खरी गती आहे. स्वामींच्या शिकवणींमध्ये सेवा करण्याची महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता तेव्हा तुम्हाला आत्मसुख मिळते. स्वामींच्या दृष्टिकोनानुसार सेवेमध्येच सच्चा आनंद आहे. तुमच्या मनात सेवा करण्याची भावना असली पाहिजे. जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील वास्तविक आनंद मिळतो. स्वामींचा संदेश आहे की
समर्पण आणि सेवेमुळे तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. सर्वांना मदत करण्याची इच्छा बाळगा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला वास्तविक आनंद मिळतो. स्वामींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही इतरांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवू शकता. आध्यात्मिकता आणि ध्यान. स्वामींचे विचार यावरही आहेत की ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला आत्मा ओळखता येतो. ध्यानामुळे मनाची शांती साधता येते. स्वामी सांगतात की ध्यान म्हणजे आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया. ध्यान करताना आपल्याला आपल्या मनातील विचारांना शांत करण्याची संधी मिळते. हे तुम्हाला तुमच्या जीवनात अधिक स्पष्टता देईल. स्वामींचा संदेश आहे की जेव्हा तुम्ही मनाची शांती साधता तेव्हा तुमच्या जीवनातील समस्यांचा सामना करणे सोपे होते. ध्यानामुळे तुम्ही आपल्यामध्ये गहिराई अनुभवू शकता. स्वामींच्या शिकवणीनुसार ध्यानाने तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीला जागृत करायला शिकवते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्यांवर अधिक सहजतेने मात करायला मदत मिळेल. स्वामींचे प्रोत्साहन. स्वामींच्या विचारांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रोत्साहन. स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला सखोल विचार करायला शिकवतात. तुमच्यातील शक्तीला ओळखा, असे स्वामी सांगतात. जीवनातील प्रत्येक अडचण तुम्हाला एक नवीन शिकवणी देते. स्वामींचा संदेश आहे की शिक्षण घेणे हे आयुष्याचे खरे यश आहे. तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा करता त्यात तुमचं मन आणि शरीर दोन्ही लागले पाहिजे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात स्वामींचा आशीर्वाद असावा. त्यांनी दिलेल्या शिकवणींवर विश्वास ठेवल्यास तुम्ही जीवनात अधिक यशस्वी बनू शकता. संकटांचा सामना. जीवनातील संकटांना सामोरे जाताना स्वामींचा विश्वास ठेवा. संकटे ही जीवनाचा एक भाग आहे, पण त्या तुम्हाला अधिक सक्षम बनवतात. स्वामींचा संदेश आहे की कठीण काळात हिम्मत न हारता चालत राहा. अडचणींना तुम्ही अडथळा मानू नका, ते तुम्हाला शिकवणी देतात. स्वामी सांगतात की संकट म्हणजे एक संधी आहे, त्यामुळे संकटात धैर्याने उभे राहा, कारण तुमच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे. जीवनातील अडचणींवर मात करताना तुमचं मन सुसंगत ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वामींचा विश्वास आणि त्यांची शिकवणी तुमच्या जीवनात स्थिरता आणते. स्वामींचा आशीर्वाद. तुमच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. ते तुम्हाला योग्य मार्गावर नेण्याची ताकद देतात. स्वामींचा संदेश आहे की प्रभू तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या मनातील प्रत्येक विचार स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला मार्गदर्शन करतो. त्यामुळे त्यांच्या विचारांचा आधार घेऊन जीवनात पुढे जा. आध्यात्मिकता आणि विश्वास यांचा आदानप्रदान करत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक प्रयत्नात त्यांचा आशीर्वाद तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. सकारात्मकता आणि प्रेरणा. स्वामींचा संदेश म्हणजे सकारात्मक विचारांनी जीवनाला आकार देणे. आपले विचार जगाला बदलू शकतात, असे स्वामी सांगतात. तुमच्या मनातील सकारात्मक विचार तुम्हाला धैर्य देतात. स्वामींचा संदेश आहे की आपले विचार जगाला बदलेल, त्यामुळे सकारात्मकतेची जाणीव ठेवा, कारण तीच तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल. स्वामींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही प्रत्येक समस्येवर मात करू शकता. त्यांचे विचार तुमच्यातील आत्मविश्वासाला जागृत करतात. स्वामींचा अनुभव. स्वामींच्या शिकवणींमध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक घटकाचा समावेश आहे. ते जीवनाच्या विविध पैलूंवर विचार करायला शिकवतात. स्वामींचा संदेश आहे की जीवनात प्रत्येक क्षणाचे महत्त्व आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकता. त्यांनी दिलेल्या शिकवणींवर विश्वास ठेवा, कारण त्यातच तुमच्या यशाचा मंत्र आहे. यावरून हे स्पष्ट होते की स्वामींचा आशीर्वाद, विचार आणि शिकवण यांचा तुमच्या जीवनात खूप मोठा प्रभाव आहे. त्यांचा विश्वास घेतल्यास तुम्हाला जीवनात अधिक यशस्वी बनण्यासाठी प्रेरणा मिळेल.